वेलकम बॅक मित्रांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे CSC मराठी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती RT संदर्भात नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट सगळ्यात पहिल्यांदा येत राहतात. तर सगळ्यात पहिल्यांदा RT म्हणजे काय हे आपण जाणून घेऊया. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स आणि नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि RTचा जो फॉर्म आहे आता येणारा 2026-27चा, तर त्यासाठी काय काय कागदपत्रे लागणार आहेत, कोण यासाठी पात्र असणार आहे, संपूर्ण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा RT म्हणजे काय हे आपण जाणून घेऊया. RT मध्ये तुमच्या मुलाला किंवा मुलीला इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये तुम्हाला फ्रीमध्ये शिक्षण दिले जाते. इयत्ता पहिलीपासून ते इयत्ता 8वी पर्यंत हे शिक्षण तुम्हाला पूर्णपणे फ्री असते. तर यामध्ये प्रोसेस काय असते, तर तुमच्या RTचा ऑनलाईन फॉर्म जो आहे तो भरावा लागतो. फॉर्म भरल्याच्या नंतर तुमची एक लॉटरी काढली जाते. त्या लॉटरीमध्ये जर तुमचा मुलाचा नंबर लागला तर तुम्हाला म्हणजेच तुमच्या मुलाला इयत्ता पहिली ते इयत्ता 8वी पर्यंत शैक्षणिक खर्च जो आहे तो मोफत दिला जातो आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये त्यांना शिक्षण, उच्च दर्जाचे शिक्षण हे दिलं जातं. आता तुम्ही म्हणाल की यासाठी पात्रता काय असणार आहे, कोण कोण फॉर्म भरू शकतं. तर ज्यांचं काही आरक्षण आहे, आरक्षण असलेले उमेदवार यामध्ये फॉर्म भरू शकतात. आणि जर ओपनमध्ये असाल तर तुमच्याकडे 2 लाखाच्या आतमध्ये असलेला उत्पन्नाचा दाखला असेल तर तुम्ही देखील हा फॉर्म भरू शकता. तर यासाठी महत्त्वाचे असे कागदपत्र आहेत. तर आधार कार्ड तुम्हाला लागणार आहे यासाठी. त्यानंतर जर तुम्ही आर्थिक मागासवर्गामधून येत असाल तर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला असणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही आरक्षणाअंतर्गत या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. आता कास्ट सर्टिफिकेट मुलाचं म्हणजेच विद्यार्थ्याचं किंवा त्यांच्या वडिलांचं असणं गरजेचं आहे. दोघांपैकी एकाचं जरी असेल तरी तुमचं काम इथे होणार आहे. त्यानंतर तुमचा पत्त्याचा पुरावा यामध्ये लागणार आहे. पत्त्याच्या पुराव्यामध्ये तुम्ही जर भाडेकरू असाल तर तुम्हाला रेंट ॲग्रीमेंट बनवणं गरजेचं आहे. जर तुमचं मालकी हक्काचं घर असेल, स्वतःचं घर असेल, राहताय त्या ठिकाणी, तर तुमचं लाईट बिल देखील तिथे पत्त्याचा पुरावा म्हणून चालणार आहे. इलेक्शन कार्ड असेल ते चालणार आहे. ड्रायव्हिंग लायसन असेल ते चालणार आहे. फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे, जर तुम्ही भाडेकरू असाल तर तुम्हाला भाडे करारनामा हा बनवायचा आहे. आणि तो भाडे करारनामा 11 महिने किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा असायला हवा आहे. आणि जी पण तुमची कागदपत्रे आहेत तर तुम्ही फॉर्म भरण्याच्या शेवटची जी दिनांक असते त्याच्या अगोदरची ती कागदपत्रे तुमच्याकडे असणे गरजेची असणार आहेत. आता यामध्ये या प्रोसेसमध्ये सगळ्यात पहिल्यांदा मूळ निवड यादी जाहीर केली जाते, ज्यामध्ये RTतून तुमचं जे लॉटरीद्वारे नंबर काढला जातो. त्यानंतर सिलेक्शन झालेल्या विद्यार्थ्यांची व्हेरिफिकेशन पडताळणी होते, म्हणजेच प्रत्यक्षामध्ये तुमचे कागदपत्रांची तपासणी केली जाते. यामध्ये जर तुमच्याकडे काही कागदपत्रे अपुरे असतील तर तुमचा नंबर रद्द केला जातो आणि वेटिंग लिस्टमधील विद्यार्थ्यांना तो नंबर अलॉट केला जातो. त्यानंतर दुसरी यादी काढण्यात येते. वेटिंग लिस्टमधील याद्या त्यानंतर जाहीर होतात. अशा मूळ टोटल तुम्हाला 4 याद्या काढल्या जातात आणि त्यानुसार ही प्रोसेस पुढे चालू राहते. तर सर्व काही डॉक्युमेंट तुमचे क्लिअर असतील तर तुम्हाला प्रवेश हा दिला जातो आणि तुमचं तिथून पुढे शैक्षणिक खर्च जो आहे तो माफ केला जातो पहिलीपासून 8वी पर्यंत. तर